हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आजची आपली रेसिपी आहे फिश फ्राय. आज माझ्याकडे आहे रॉक फिश. तर मी हा फिश पहिल्यांदा आणला आहे आणि मी पहिल्यांदाच हा रॉक फिश बनवणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फिश माझे पाहून झालेत, बनवून झालेत, ट्राय करून झालेत आणि आता आजचा वेगळा फिश आहे रॉक फिश. हा पहिल्यांदाच घरात आणलेला आहे आणि मी पहिल्यांदाच बनवणार आहे हा फिश. तर त्यासाठी मी फिशचे हे जे पीसेस होते 2 पीसेस, तर लाँगवाले मोठा फिश होता. तर त्याचे हे 2 पीस होते. त्यामध्ये मी लिंबू आणि मीठ टाकून आधी चांगलं धुवून घेतलेलं आणि धुवून झाल्यावर मी आता हे पेपर नॅपकिनने हा फिश कोरडा करून घेणार आहे. मी जेव्हा धुवत होती हा फिश तेव्हा मला जाणवलं की आपल्याकडे जो बोंबील मिळतो ओला बोंबील, त्याप्रमाणेच हा फिश होता. अगदी खूपच नाजूक. तर बघूया आता त्याची फ्राय कशी होते, कसं बनवतो. तर मी तर छान आधी अ, कोरडा करून घेतला आहे फिश. तर थोडासा ओला पेस्ट ठेवला असता तर तो मला वाटतं मेल्ट होणार आहे. आणि आता इथं मी फिश कट करून घेते आहे. त्याचे 4 पीसेस करून 4 पीस झाल्यावर आपल्याला आता हे मॅरिनेशनसाठी घ्यायचं आहे. तर मॅरिनेशनसाठी मी इथं लसूण घेतला आहे. 3-4 लसूणच्या पाकळ्या मी छोट्या ग्रेटरने बारीक किसून घेतला होता. तर त्यामध्ये मी अजून लाल तिखट, मीठ आणि धणे आणि जिरेची माझ्याकडे जी पावडर होती ही सगळं मिक्स करून त्यामध्ये मी त्या मसाल्यात मी थोडंसं लिंबूचा रस आणि थोडंसं तेल घालून मी हा मसाला चांगला मिक्स करून घेतला आणि हा मॅरिनेशनसाठीचा माझा मसाला रेडी झाला आहे. आणि हा मसाला मी आता हे सगळ्या पीसेसला छान लावून घेणार आहे. तर छान पद्धतीने सगळा मसाला लावून झाल्यावर मी अर्धा तास हा फिश बाजूलाच ठेवला. त्यानंतर अर्धा तास फिश छान मॅरिनेट झाल्यावर मी फिश फ्राय करायला घेतलं. तर नेहमीप्रमाणे माझ्या घरी जे नॉनव्हेज खाणारे आहेत म्हणजे फिश फ्राय ज्यांना आवडते, तर त्यांना तेलामध्ये फिश आवडत नाही. तर त्यांच्या डिमांडनुसारच आज पण चांगल्या मोठ्या अमाऊंटमध्ये मी बटर घेतलं आहे आणि हे बटर मी आता पॅन घेऊन त्यामध्ये मेल्ट करून घेणार आहे. आणि बटर चांगलं मेल्ट झाल्यावर आता जे फिश आपण मॅरिनेट केलेले, तर त्या बटरमध्ये आपण हे सगळे फिशचे पीसेस त्यामध्ये सोडून देणार आहे. आणि दुसरीकडे तुम्ही जे पातेल्यामध्ये बघितलं मी फॉईल पेपरमध्ये 2 पोटॅटो रॅप करून ते मी बॉइलिंगला ठेवून दिले होते. तर फिश फ्रायसोबत वगैरे असं बॉईल पोटॅटो सॉल्ट टाकून असं छान लागतात. मी तुम्हाला माझी डिश दाखवेलच मी कसं बनवलेलं. तर हे सगळं आपण परत फिश फ्राय छान बटरमध्ये फ्राय करून झाल्यावर छान आपली मस्त फिश शिजून झाल्यावर मी ती प्लेट बनवायला घेतली माझी. त्यानंतर मला जाणवलं की अगदी म्हणजे 5 मिनटामध्ये ही फिश शिजून झालेली आणि मला ते फिश पलटवत असताना जाणवलं की जर थोडं जास्त हँडल केलं, हाताळलं फिशला, तर ती पूर्ण मेल्ट होऊन जाईल. तर खूपच नाजूक फिश होती, जसं की आपला तो बोंबील मासा असतो, ओला बोंबील, त्याचप्रमाणे होते. तर मग खूप नाजूक पद्धतीने मी ते सगळं शिजवला फिश. तरी पण माझ्याकडनं ते काही पीसेसचे तुकडे झालेच, थोडंसं बारीक बारीक वेगळे झालेच ते. त्यानंतर ही प्लेट मी बनवलेली, तर त्यामध्ये बाउलमध्ये होतं अंडा करी, राईस, एका साईडला फिश फ्राय आणि हा बॉईल पोटॅटो. त्यावर फक्त सॉल्ट टाकून आणि बटर टाकून मी तो खायला घेतलेला होता.
तर कशी वाटली माझी प्लेट आणि माझी डिश मला सांगा. त्यानंतर मी ब्रेकफास्टमध्ये काय घेतलेलं तेही मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर ब्रेकफास्टमध्ये बनवलं होतं हॉटडॉग. तर हॉटडॉगसाठी ऑलरेडी माझ्याकडे चिकन सॉसेजेस होते. पण मी ते तेलावर फ्राय करून जे हॉटडॉगचं बन होतं त्यामध्ये मी लाईक जस्ट सॉस आणि चिकन सॉसेजेस फिल करून मुलांसाठी हाच ब्रेकफास्ट बनवलेला. आणि सोबत होतं मेलन. तर प्रत्येक नॉन व्हेजिटेरियन फॅमिली असंच बनवत असते का? असंच बनवून खात असते का? प्लीज मला कळवा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तेही कळवा. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. बाय, टेक केअर.